तर गाईज आता आम्ही इथं आलेलो आहे तमिळनाडूमध्ये. हा पूर्ण म्हणजे स्टार्टिंगचा ब्लॉग चालू नाही केला ट्रेनमधला वगैरे, ते काय दाखवायचे ट्रेनमध्ये काहीच केलं नाही, फक्त लुडो खानापिना झोपणं तेच केलं. तर आता आम्ही पहिले इथे आलो आहे मदुराईमध्ये, तमिळनाडूच्या सिटीमध्ये. मल्ली नाईक कोणते तरी किंगचा पॅलेस इथे. एक नंबर. राजाचं सिंहासन दाखवतो आतला स्ट्रक. आता इथे आम्ही पॅलेसमध्ये फिरून आलो आणि बाहेर हे कलिंगड घेण्यासाठी थांबलेलो. हे बघू शकता, दाखव रे. हे कलिंगड आहे 30 रुपयाचा कलिंगड आहे. आम्ही त्याला 50 दिले, तर त्यांनी 20 रुपये रिटर्न करण्यासाठी आम्हाला 2 मँगोच्या हे दिले, खापा दिला 2 आंब्याच्या. बोलतो हो गया 20 हो गया. बोला भाई हे कैसे 20 हो गया भाई, तर चेन नाही आहे, नुसतं फसवायची कामं चालू आहेत. चेन नाही तर भाई तू हे सांग ना, चेन दे. चेन नाही तर भाई तू 2 आंब्याच्या खापा दिला, बोलतो हो गया बॅलन्स हो गया. भाई कसला बॅलन्स झाला. हे पण 30 रुपयाचा आहे एवढूचा. आता दुसरा कोणतरी डेस्टिनेशन होत आलं, डेस्टिनेशन बोलतो मी, काय बोलतोय, दुसऱ्या स्पॉट होत आलं आहे. ही आमची बस आहे. येऊन भेटण्यासाठी मी ड्रायव्हरच्या बाजूला सीट बुक केलेली, बघू शकता. एवढी जंगल, हो ट्रॅफिक रेड सिग्नल, अँड दिस इज मी. आरसा खराब है थोड़ा, आरसा. तो कौन सा था? मीनाक्षी का तालाब. पूर्णिमा का मकर संक्रांति में पूर्णिमा दिन मीनाक्षी मंदिर बंद हो के मीनाक्षी माता जी यहाँ के मंडप बिठा के एक दिन मेला होता. उस दिन दुर्गा मंदिर में टाइम शिव पार्वती मूर्ति है. ये मंदिर में शिव पार्वती, यहाँ दुर्गा. एक दिन साल में एक बार, बाकी दिन काली मंडप हो जाएगा, सिर्फ मंडप. दुर्गा मातेचं मंदिर आहे प्रॉपर. आता आपण गांधी म्युझियम मध्ये आलो आहे. इथे आहे गांधीजी कुटीर, गांधी कुटीर. लेट्स शो. काय आतमध्ये काय नाही, मला वाटलं चरखा बिरखा असेल थोडा. चरखा बिरखा पण नाही, काहीच नाही. मग पूर्ण एमटी. इट्स एमटी. तिकडे पुढे काय असलं दाखवतो तुम्हाला. काहीच नाही इथे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे पूर्ण थोडा. ही बिल्डिंग बघू शकता, अजून अंडर कन्स्ट्रक्शन जीभ लपलप आहे रही आहे. तर बघासारखं काय नाही. आणि हे आहे इथे याच्या आतमध्ये, हिस्ट्री बुकमध्ये जे लिहिलं आहे ना ते सगळं आतमध्ये आहे, बाकी काहीच नाही नवीन. म्हणून बोललो आपण बाहेर येऊया, थोडा दुसरा बुक काय भेटेल, कारण की तेच वाचायचं असेल तर मग आपण हिस्ट्री बुक वाचा. अरे उडी मार. घर राष्ट्रीय पक्षी मोर आहे. ब्लरच येईल, बस जाईल. फोटो काढलाय पण तो येणार नाही व्यवस्थित, लय उंच. मुरगन टेम्पल आहे तमिळनाडूचा. नाव पण कठीण आहे, तिकडे नाही आहे. हे बघू शकता मंदिर. आंबा इकडून दाखवतो. तिकीट फी आहे 10 रुपीज. तिकीट फी पण आहे 10 रुपीज आणि फ्री दर्शन पण आहे. पहिले फक्त गेटच होता, आता दुसरा एक गेट आहे, पेरी वचन गेट. आतमध्ये आहे वाटतं मंदिर. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. त्याचं स्ट्रक्चर बघू शकता मंदिराचं.
काय आता आपण कार्तिकेय मंदिरच्या इथे आलेलो आहेत तमिळनाडूमध्ये. एकदम जंगलमध्ये मंदिर आहे, पूर्ण म्हणजे असं डोंगरावर मंदिर आहे. डोंगरावर मंदिर आहे. आतमध्ये गेल्या गेल्या गणपतीचे दर्शन होणार. त्याच्यानंतर कार्तिकेय, त्याच्या 2 बायका साईडला असणार आणि आतमध्ये गेल्यावर कार्तिकेयचं अस्त्र ते सुद्धा बघायला भेटणार. आपण आतमध्ये जाऊ पहिले. मंदिर बघा. तर काय आता लास्टचं स्पॉट, लास्टचं दर्शन करायचे मदुराईमध्ये मीनाक्षी टेम्पल. स्ट्रक्चर चांगलं आहे, पण रात्री दिसणार नाही. लास्टचा स्पॉट पण मीनाक्षी टेम्पलच आहे. मदुराई म्हणजे तमिळनाडूमधली सगळ्यात ओल्डेस्ट सिटी. तर काय आता मीनाक्षी देवी टेम्पलमध्ये गेलो. तिथलं दर्शन झालेलं आहे. लास्ट मदुराईचं म्हणजे लास्टचा स्पॉट, आता 6वा स्पॉट होता. दर्शन वगैरे झाला, बाहेर आलो. आमच्या अर्ध्या जणांचे चप्पल काय, माझी चप्पल राहिली कारण की आम्ही घालतो साध्या चप्पली. शूज वगैरे सँडल्स असे झगमग घातल्या ना, गेले चप्पल समजा गेल्या. आतमध्ये प्रसाद काय भेटतो यार, एक नंबर लाडू. 4-5 खाल्ले मी तुपातले. एक नंबर लाडू लागतात मंदिरामध्ये. जे लाडू फक्त थांबायला लागतं, थोडा वेट करायला लागतो, पण एक नंबर लाडू. आता काय झाला, आज 6 स्पॉट बघितले मस्त. मस्त दर्शन झाला, मस्त आशीर्वाद वगैरे भेटला. त्यांनी मला कोंडली विचारली, पण मला गोत्र मला काय माझं कोंडलीच काढलेली नाही माझी. आणि आता काय, आता एकदम दर्शन झालं आहे. आता आम्ही जेवू मस्तपैकी. आता झोपू. सकाळी दुसऱ्याकडे जायचे 7:30 वाजता. आता तेव्हा भेटू. बाय. जय श्री.